चालल्या मंदिरात. 3 मंदिरात येईन ते आम्ही आज फ्रेश वगैरे झालो, झोपलो, जेवलो, सगळा केला ना. आम्ही ब्लॉग काढायचं विसरलो आम्ही आता झोपून उठल्यावर आम्ही आता चाललो ओके. सो गाईज याच्यान 4 जण अलाउड हातून, सो याच्यान 4 जण बसले आणि भैयानी जास्त बसवली नाही. दुःख होते आम्हाला एक साथ पैसा कम नाही आहे. आम्ही भैयाला बोललो आम्हाला 8 जणांना एकत्र बसवतो. भैया बोला नाही भेटेंगे, तुमको कंजेस्ट हो गए बोलतं. कंजेस्ट ठीक आहे. आता आम्ही दुसऱ्यांचा थांब रिक्षा दे आला आहे तिचा. चलो बाय बाय. हाय बाय. हाय कर. हाय आई बाई. चलो लेट्स गो. जायचे बघा या आयातीन ये रिक्षान ना. आम्ही सगळी ये रिक्षा नाव ना. आम्ही आता चालल्या. चला तुम्ही पण. सो गाईज आम्ही आता पोहोचल्या मुक्तेश्वर टेम्पलमध्ये. सो आम्ही आता तुम्हाला दाखवत आहोत. वाव सुंदर आहे ना गाईज? कमेंट करून सांगा सुंदर आहे. गाईज आतमध्ये ना कॅमेराज अलाउड नाही. सो आम्ही बाहेरची थोडे जे क्लिप्स भेटल्या ते आम्ही काढल्या. हा ना लगेच एवढ्या वाजते. पण मला पर्सनली असं वाटतंय का इफ जर टुरिस्टावर येतात खर्च करूनशी आता बोल तर त्यांना नाही. पण काही काय आता सिविक सेन्स नसतं. ती एरियांसारखं काढतच बसतात. तो सिविक सेन्स ठेवा. इथे पण म्हणजे मूर्त्या होती छोट्या छोट्या. वडा आर्किटेक्चर सुंदर. हे सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या होती त्याच्या आतमध्ये असा काहीतरी. ठीक आहे. आणि जाम सुंदर आहे. ठीक आहे. ब्युटिफुल ब्युटिफुल. म्हणून काय आहे ज्याच्याने काय आहे सुंदर आहे. सो मोठे मंदिरात अजून मंदिरं काहीतरी. वाव नाही तुला माहिती पण नसेल ना काय आहे या सगळा छलारी नाली. आणि देवांचा तीन वाव आहे बाई. आवरा स्लिप ऑफ टंग. सॉरी गाईज. आपला टॅलेंट आवरा टॅलेंट असता तर पण काही असतं. किती भारी नक्षीकाम केलं ना. आपल्याला जमल नाही. आपल्याला फक्त घराराव झोपा जा माहिती. सॉरी. हाय करा हाय करा.
आता आम्ही सगळी फोटोज काढतो तया ना, या व्हिडिओ कॉल चालू आहे. हे मंदिराचे इथंच एक छोटूसा तलाव आहे, क्यूटूसा. त्याने एक व्हाईट कलरचा अरवाना फिश आहे. म्हणजे खूप सारे फिशेस आहेत. आणि तिकडं पण एक आहे, त्याच्याने ते कलरफुल आहे. मला कलरचा अरवाना आहे. अरवाना फिश तो व्हाईट कलरचा. ओके, तो बघा किती आहे तो अरवाना. वाम आहे. काय म्हणणं आहे तुझं सृष्टी? एवढा सुंदर नजारा. जाम भारी आहे. तुम्ही पण या, विजिट करा आणि हे सुंदर नजाऱ्याचा आनंद घ्या. फील करा. नेचरला फील करा. येस. काय चला गाईस पुढे जाऊ. नको यार. माकडा. ही आमची बँडवाल्यांची टीम. जो आमचा बँडवाल्यांचा हेड आहे, अध्यक्ष साहेब. काय 2 शब्द बोला. साहेब बिग फॅन. साहेब एक फोटो. साहेब कोरले बरोबर. शिल्पकला, नक्षीकला. विच कला इज दिस? आर्ट है. आर्ट. गणपती बाप्पा मोरया. आर्ट. म्युझिक. ओ हो. पण तरी आम्ही ऐकतो. तर काय आहे दगडीचं शिवलिंग आहे. वाव. काय याचं स्ट्रक्चरचं एक आहे. गाईस तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत बघा. पण हा दिव वगैरे पंत्या वगैरे होतील. ओ माय गॉड, वड कलाकारी सेट. जय हनुमान जी की वागोबा. गाईस सो आता मी मंदिरात आलेलो, जो की जाम मोठा आहे. म्हणून जाम मोठा इंटरेस्ट मोठा आहे, खूप सुंदर पण आहे. आणि आता याची एक खासियत सांगायची आहे तुम्हाला. आतमध्ये एक पण त्रिनेत्री होता. आणि तो उत्तरमुख होता. 3 डोळे होते. आणि ते जमिनीवर प्रकार झालेले होते. मी सांगेन का तू. सिद्धिविनायक सांगत होता तिकडच्या ते गुरुजींनी सांगला की सिद्धिविनायकाचंच मंदिर आहे हो. म्हणजे मूर्ती आहे ती, पण तिची एक खासियत आहे. जसं आपले मुंबईला आहे दादरला सिद्धिविनायक, तो मॅनमेड आहे. बट यो आहे तो स्वयंभू आहे. ठीक आहे. आणि त्याला त्रिनेत्र होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तो उत्तरमुख आहे. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला त्याच्या 2 माता होत्या, लक्ष्मी आणि सरस्वती. आणि वरती पूर्ण असं म्हणजे नवग्रह होतं. आणि आवडी भारी मूर्ती होती ना. जसं तिला बघला आणि त्याचा मिनिंग समजला ना, सगळ्यांच्या मनात ती उतरली आणि जाम भारी वाटला. तुम्ही यो मंदिर नक्की विजिट करा. ती मूर्ती तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा तू सांगत होता ना, म्हणजे नॉर्मली सगळी पाया पडून पळत होती. जसं तू सांगायला लागला ना, जशी सगळी जमा झाल्या ना. ज्योतिर्लिंग होता आतमध्ये, गणपतीची मूर्ती होती, नंदिकेशाची मोठी मूर्ती होती, परत कार्तिक महाराजांची मोठी मूर्ती होती. जाम भारी सुंदर. सो गाईस आम्ही आता गेलो लिंगराज मंदिरमध्ये. तर फोन्स अजिबात अलाउड नव्हतं. तर चुकून माझ्या बॅगमध्ये एक फोन होता, जे फोनमधून शूट होत आहे तो फोन चुकून राहिला. तर जरा घाबरलेलो, पण ठीक आहे.
आलो आम्ही, सगळा नीट झाला. आता आम्ही पिताव नारळ पाणी. हा ठीक आहे. तिथं कॅमेराच घेऊन आली खबराची डायरेक्ट. गाईज आम्ही आता आल्या जेवायला. तर आता बघता आम्हाला जेवायला काय आवडतंय. हे बघा मला इथं दाखवता की आम्ही बसल्यावर कसं, आणि आम्ही पुढे पण नाही घेऊ शकत कारण हे इनबिल्ड आहे आणि पूर्ण खाली झाले कारण ते खुर्च्या होती म्हणून. प्लॅटफॉर्म काय काय प्लॅटफॉर्म टाईप जेवायला बसल्या गरीब लोक. अशी होता तसं का किती दिवसापासून जेवले नाही, पण भूक लागली टेस्टी पण आहे. पापडाची तर काय लागते वा, पापड बनवण्याचा पापड. हा पापड बनवण्याचे मसाला चुनना पडेगा. भात पाहिजे प्लेट मधला भात भेटेल पण आपल्याला. गाईज आत्ताच आम्ही जेवलो 650 रुपयामध्ये. आणि किती झाल्या होत्या आपल्या टोटल? 650. आणि किती झाल्या होत्या? 5 जास्त होत्या. आणि पोट भरून जेवलो. बाईक जाम टेस्टी होता. आणि तुम्ही डू विजिट आणि पापड तर मस्त आहे. काय पापड होता. गाईज मजा आली. आता आम्ही चाललो आम्ही एकत्र. आता आम्हाला वृंदावनची फिलिंग येत आहे थोडी. हा काय